खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नारद मुनींनी पाहिलं की पृथ्वीवर माणसे सर्व नियम मोडत आहेत. तेव्हा नारद मुनी विष्णू भगवानांची परवानगी घेऊन पृथ्वीवर आले. एक सावकाराचे घर निवडले. तो सकाळी लवकर उठायचा, अंघोळ करायचा, जेवण करायचा व कामाला जायचा. कधीच देवाची पूजा, नाम हे काही करत नसे. मग नारद मुनी त्या माणसाकडे गेले व म्हणाले, "अरे बाळा, तुझ्याकडे सर्व काही आहे. धन, घर, मुले, पत्नी. तू तुझं जीवन आनंदात जगत आहेस." "हो," माणूस म्हणाला. "मग तू देवाची पूजा का नाही करत? त्याचे आभार का नाही मानत? भगवंतानी तर तुला सर्व काही दिले." माणूस म्हणतो, "तेवढा वेळ नाही, कामं खूप आहेत." मग सकाळी आंघोळ झाली की देवासमोर हात जोडून आभार मान. माणूस म्हणतो, "नाही, हे पण जमणार नाही. त्याने काय होणार? रोज रोज कोण लक्षात ठेवते बरं?" नारद मुनी म्हणतात, "तू तुझ्या कामाला जाताना वाटेत जे मंदिर आहे तिथं जाताना देवाला हात जोडीत जा." "नाही, हे पण नाही जमणार. कधी कधी मी कामाला जात नाही, मग मला हात जोडण्यासाठी जावे लागेल." मग नारद मुनी म्हणाले, "मग एक सोपा उपाय सांगतो. तुझ्या घरासमोर एक कुंभार राहतो. तो त्याचे काम करतो. तू फक्त एक नियम ठेव, त्याचे तोंड बघितल्याशिवाय जेवण करायचं नाही." "हे तर जमेल ना?" माणूस विचार करतो. "तो तर दिवसभर इथेच राहतो. मग मला काय करायची गरज नाही. दारात जरी उभं राहिलं तरी त्याचं तोंड मी बघू शकेन. सोप्पा आहे." मग माणूस म्हणतो, "हां, हे जमेल मला." मग नारद मुनी म्हणतात, "नियम मोडायचा नाही." एवढे बोलून नारद मुनी निघून जातात. माणसाने आता एक गोष्ट ठरवली की ह्याचं तोंड बघितल्याशिवाय आता जेवायचं नाही. तो रोज उठायचा, अंघोळ झाली की सर्व आवरले की जेवायच्या अगोदर त्याचे तोंड बघायचा, मगच जेवण करायचा. हा नियम त्याचा पक्का झाला. 1 महिना झाला, त्याने नियम नाही मोडला. एके दिवशी त्याचे सगळे आवरले. तो त्या कुंभाराचे तोंड बघण्यासाठी गेला. तो काही दिसलाच नाही. मग त्याने बाहेर जाऊन बघितले, तरी तो बाहेर पण नव्हता. त्याने गावात शोधले, पण तो गावात पण नव्हता. दुपार झाली तरी तो कुंभार त्याला दिसेना. तो भुकेने व्याकुळ झाला होता. नियम मोडणार नाही असे त्याने ठरवले होते. तो त्याच्या घरी गेला व त्याच्या बायकोला म्हणाला की "तुझा नवरा कुठं आहे?" तेव्हा तिने सांगितले की ते माती आणायला शेतात गेले. एवढे बोलणं ऐकताच तो माणूस पळत सुटला कुंभाराकडे. इकडे कुंभार माती खणून ती पोत्यात भरत होता. माती खणताना त्याला एक सोन्याचा हंडा सापडला. त्यात हंडा भरून सोने होते, सोन्याची नाणी होती. कुंभार खूप खुश झाला. एवढे दागिने त्याने पहिल्यांदाच पाहिले होते. तेवढ्यात हा सावकार लांबूनच त्याला बघितलं व धापा टाकत माघारी निघाला. इकडे कुंभाराला वाटले की मला भेटलेला हंडा सावकाराने बघितला, आता तो गावातल्या लोकांना सांगेल, मग मला काहीच भेटणार नाही. कुंभार त्या सावकाराच्या मागे धावत सुटला व त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागला की "असं करू नका सावकार. गावात सांगू नका की मला सोन्याचा हंडा भेटलाय म्हणून. वाटल्यास आपण दोघे जण अर्धे अर्धे सोने वाटून घेऊ." आता मात्र सावकार शांत झाला. "मी तर ह्याचं तोंड बघायला आलो होतो. हा मला अर्धे सोने देणार." तेव्हा त्याने देवाचे आभार मानले. "मी कुंभाराचे तोंड बघण्याचा नियम पाळला तर मला एवढे सोने मिळाले. मग जर मी देवाचे आभार मानले व त्याच्या पूजेचे फळ किती मोठे असेल." सांगण्याचे तात्पर्य एवढेच की निस्वार्थ सेवा केली की फळ मिळतेच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.